दिवस कल्ला होता. माळावरच्या सुकलेल्या गवताला एका प्रकारची तांबूस झाक आली होती. धुरळा उडवत जाणारी एसटी आत्ताच दिसेनाशी झाली होती आणि मागे उरली होती फक्त एक उदास शांतता. त्या शांततेलाही जणू काही स्वतःचा एक आवाज होता. दूरवर कुठेतरी एखादा कावळा काव काव करत होता, तर शेजारच्या काटेरी झुडपांतून एखादं चिमुकलं पाखरू पंख फडफडवत उडत होतं. उन्हाचा कडवटपणा आत्ता ओसरत चालला होता, पण दिवसभर अंगावर बसलेली उष्णता अजूनही मातीच्या वासात रेंगाळत होती. बापू पायी चालत गावाकडे निघाले होते. त्यांच्या खांद्यावर एक जुनी पिशवी होती, जिच्यात शहरातून आणलेलं नातवाचं खेळणं आणि घरासाठीचं थोडं सामान होतं. बापूंच्या पावलात आत्ता तो जुना जोम उरला नव्हता, पण चालण्यात एक जिद्द होती. वळणावरच्या लिंबाच्या झाडाखाली पांडबा बसला होता. तंबाखू मळत त्याने बापूंकडे पाहिले. "काय बापू, झाला का फेरा?" पांडबाने विचारले. "होय, झाला की." बापू थांबले. त्यांनी कपाळावरचा घाम पुसला. "शहरात आता राहवत नाही राव. माणसं घराच्या खुराड्यात कोंडल्यागत वाटतंय. बक्कळ पैसा मिळतोय म्हणल्यावर काय होतंय राहायला?" पांडबाने चिमटीत तंबाखू धरत म्हटले. बापूंनी एक दीर्घश्वास घेतला. "मिळत असल, पण सांज येळची असली हवा तिथं कुठं मिळणार? आणि तिथली माणसं कुणाला कुणाचं सुतक नसतंय. आपल्या इथं कसं झाडं झुडपं बी ओळखीची वाटतात." दोघंही काही वेळ गप्प राहिले. माळावरची ती शांतता बोलकी होती. वाऱ्यावर डोलणारं ते भाबळीचं झाड आणि लांबवर दिसणारे देवळाचं शिखर. हेच तर बापूचं खरं जग होतं. शहरातल्या मोठ्या इमारतींपेक्षा त्यांना आपल्या पडक्या वाड्याची भिंत जास्त मायेची वाटत होती. "निघतो आता, उशीर होईल," असं म्हणून बापू चालू लागले. त्यांच्या मागे फक्त त्यांच्या पावलांचा आवाज येत होता. सूर्य मावळतीला गेला होता आणि अंधार हळूहळू जमिनीला कवेत घेत होता. म्हाताऱ्या बापूंच्या डोळ्यात मात्र आपल्या घराचा कंदील लुकलुकत होता. बापू चालू लागले खरे, पण पाय जड झाले होते. वळण ओलांडलं की गावची शीव सुरू व्हायची. तिथं मारुतीचं देऊळ आणि त्याच्या कट्ट्यावर बसलेली 4 म्हातारी माणसं. बापूंच्या डोळ्यासमोर शहरातला तो फ्लॅट आला. 10व्या मजल्यावरचं ते घर, जिथं खिडकी उघडली की फक्त सिमेंटची जंगलं दिसायची. "बापू, जरा दमानं घ्या की. काय पळ सुटलाय होय?" मागून पांडबाचा आवाज आला. पांडबा आपली काठी टेकत त्यांच्या बरोबरीनं आला होता. "नाही रे पांडबा, पळ कुठं काढलाय? पाय ओढ घेत्यात घराची, दुसरं काय?" बापूंचे शब्द जड झाले होते. पांडबानं तंबाखूची पिचकारी काढली आणि म्हणाला, "अरे पण लेकानं तर लय आग्रह केला होता म्हणत्यात राहण्याचा. बापू, आता शेती-भाती सोडा अन आराम करा असं म्हणत होता की आनंदा." बापू जरा विरक्तीनं हसले. "आनंदाचं खरं हाय रे पांडबा. त्याला वाटतंय म्हातारपणी बापानं पंख्याखाली बसावं. पण त्याला कसं सांगू, त्या पंख्याच्या वाऱ्यापरास रानातल्या भाबळीची सावली मला काळजात गारवा देती. शहरात माणसं रक्ताची असत्यात, पण काळजाची नसत्यात पांडबा. शेजारच्याला शेजारच्याचा पत्ता नाही. कुणी मेलं जगलं तरी कुणाचं कुणाला काय सोयर सुतक नाही.
दोघं आत्ता ओढ्याजवळ आले होते. ओढ्याचं पाणी आटलं होतं. फक्त वाळूत थोडा ओलावा होता. आनंदाची बायको काय म्हणती, नीट वागती नवं? पांडवानं हळूच विचारलं. ग्रामीण भागात विचारपूस करायची ही एक पद्धत. थेट नाही, पण सगळं जाणून घेण्याची. बापूंनी खांद्यावरची पिशवी सावरली. सून गुणी हाय, ती नाही म्हणत काय, पण तिची भाषा वेगळी, तिची रीत वेगळी. आपल्या मातीचा वास तिच्या हाताला कुठं लागणार? बापू गप्प झाले. त्यांनी वळणावरून मागे वळून पाहिलं. दूरवर शहराकडे जाणारा डांबरे रस्ता नागमोडी वळण घेत धूसर झाला होता. त्या रस्त्यानं त्यांना खूप काही दिलं होतं, पण त्यापेक्षा जास्त हिरावून घेतलं होतं. पांडवा, एक सांगू का? शहरात येळ कुणापाशीच नसतो, आणि इथं आपल्याकडं येळच येळ आहे, पण करायला काम नाही. ही अशी फाटाफूट झाली बघ जिन्याची. गावच्या वेशीवरचा दगडी मारुती दिसू लागला. बापूंच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान पसरलं. शहरातल्या त्या 80 रूमपेक्षा या धुळीनं माखलेल्या वाटेनं त्यांना घर दिलं होतं. चल आता, अंधार पडलाय. घरात कंदील लागला असल, सून वाट बघत असल, पांडवा म्हणाला. बापू चालू लागले. आता त्यांच्या पावलांत थकवा नव्हता, तर घराच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचण्याची एक ओढ होती. गावच्या मातीचा वास वाऱ्यासोबत त्यांच्या नाकात शिरला आणि बापूंना वाटलं, आपण पुन्हा एकदा जिवंत झालोय. वाट माळ रानातून गावाकडे उतरत होती. दोन्ही बाजूला कोरड्या गवताचे पुंजके वाऱ्यावर हालत होते. अधूनमधून एखादी सायंकाळची झुळूक येई आणि त्या गवतावरून हात फिरवून जाई. त्या सळसळीच्या आवाजात बापूंना कितीतरी जुनी वर्ष ऐकू येत होती. लहानपणीची धावपळ, गुरं राखत फिरलेले दिवस आणि पावसाळ्यात या माळरानावरून धावत घरी परतण्याचा आनंद. त्यांच्या डोळ्यासमोर अचानक अनेक चेहरे तरळून गेले. गाव सोडून गेलेली माणसं, काही जगात नसलेली आणि काही अजूनही तिथंच असलेली. काळ किती पुढे गेला होता, पण मातीचा वास मात्र तसाच होता, ओळखीचा, आपलासा. गावची पहिली घरं आता दुरून दिसू लागली. चुलींचा धूर आकाशात विरघळत होता. कुठेतरी गायीच्या गळ्यातली घंटा मंद आवाजात वाजत होती. त्या आवाजाने बापूंच्या छातीत काहीतरी हलकसं दाटून आलं. वाटेवरची माती त्यांच्या चपलांखाली मऊसर वाटत होती. प्रत्येक पावलागणिक त्यांची चाल अजून वेगळी होत गेली. जणू थकलेलं शरीर नाही, तर घरी धाव घेणारं मन चालत होतं. आणि तेव्हाच दूर अंगणातल्या कडुलिंबाच्या झाडाची सावली दिसली. बापू थबकले. त्या सावलीकडे पाहताना त्यांच्या चेहऱ्यावर एक हळुवार स्मित उमटलं. इतकी वर्ष दूर भटकूनही शेवटी माणूस जिथून निघाला होता तिथंच परत येतो, हे त्यांना त्या क्षणी अगदी खोलवर जाणवलं. वाऱ्याने पुन्हा एकदा मातीचा वास आणला. बापूंनी छातीभर श्वास घेतला आणि घराच्या उंबरठ्याकडे चालू लागले. तर आपली माती, आपली माणसं, असंच काहीतरी ह्या कथेत होतं. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.